नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत एका टाकाऊ अशा तेलाच्या कॅनचा पुनर्वापर कसा करायचा। त्याआधी आपण बघणार आहोत तीळ खाण्याचे आरोग्याला किती फायदे आहेत आणि किती नुकसान आहेत, तर या दोनही गोष्टी आपण बघून घेऊया आणि तीळ कधी खाल्ले पाहिजेत, किती खाल्ले पाहिजेत हे सुद्धा आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। की पांढरे म्हणजे सफेद तीळ जर खाल्ले तर आपल्याला त्याचे काय काय फायदे होऊ शकतात, याचे फायदे ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल, कारण आश्चर्यचकित करणारे हे फायदे आहेत। जर साधारण आपल्याला सारखंच सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या आजारांनी आपण त्रस्त होत असू तर वारंवार आपण 8 दिवसाला पाव किलो तीळ खायला काहीच हरकत नाही। म्हणजे महिनाभरामध्ये 1 किलो तीळ तरी आपण खाल्ले पाहिजेत। आणि याने काय होईल की वारंवार पावसाळ्यामध्ये होणारा सर्दी खोकला कमी होईल। तुम्ही म्हणाल असं कसं होऊ शकतं? तीळ खायचे म्हटलं की ते वेगवेगळ्या पद्धतीने खाता येतात। लाडू बनवू शकता किंवा तिळाच्या वड्या बनवा किंवा मग तिळाची चटणी, वेगवेगळ्या पद्धतीने तिळाच्या पोळ्या देखील बनवू शकतो आपण। असं केलं तर आपल्या शरीरामध्ये असलेली उष्णता वाढवण्याचं, टिकवण्याचं काम तिळामध्ये तीळ करू शकतं। तर असं कसं होऊ शकेल? तर तीळ हा एक उष्ण गुणधर्म असलेला पदार्थ आहे। यामुळे शरीरातील उष्णता झपाट्याने वाढली जाते आणि जर खूप जास्त थंडीमध्ये सुद्धा आपण तिळाचं सेवन करतो, कारण की थंडीमध्ये शरीराला थोडंसं उष्ण ठेवण्याची गरज असते, जेणेकरून सारखं सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या आजारांना आपण बळी पडू नये म्हणून आता पावसाळा सुद्धा आहे। पावसाळ्यातही सर्दी खोकला हा वारंवार होतो। वातावरणातील प्रदूषण असेल किंवा थंडगार हवा असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप हे तीनही आजार होतात। यापासून दूर राहायचं असेल किंवा अशक्तपणा सोबतच थकवा आणि आळस या तीनही गोष्टींना आपल्यापासून लांब ठेवायचं असेल तर नक्कीच तिळाचं हे तुम्ही सेवन केलं पाहिजे। भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, यामध्ये भरपूर पोषक तत्व आणि मिनरल्स भरपूर असल्यामुळे आपल्या स्किनला देखील याचा खूप जास्त फायदा होतो। कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यासाठी म्हणजेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा तिळाचा उपयोग केला जातो। मग तुम्हाला काय वाटतं की ह्या तिळामुळे आपण अशक्त होणार नाही, सोबतच आपली प्रतिकारशक्ती असते, रोग प्रतिकारशक्ती ती वाढणार आहे आणि डायबिटीज सारख्या पेशंटला सुद्धा तीळ खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण तिळामध्ये काही असे गुणधर्म आहेत, पोषक तत्व आहेत, जेणेकरून आपण थोडंसं जरी तिळाचं दररोज सेवन केलं तर आपलं जे शरीर आहे ते ॲक्टिव्ह आणि हेल्दी राहण्यासाठी मदत होते। कमजोरी येत नाही आणि थकावा येत नाही। लहान मुलांना सुद्धा तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू तुम्ही खायला देऊ शकता। तीळ हे गुळासोबत घेतल्यामुळे अजूनच जास्त त्याचे फायदे होतात, म्हणजे तिळाचे लाडू, तिळाच्या पोळ्या, तिळाच्या वड्या। तर या प्रकारे मी आज तिळाच्या वड्या बनवते। तीळ भाजून घेतले आणि चांगले फुटेपर्यंत भाजले आणि त्यानंतर गुळाच्या पाकामध्ये हे तीळ असे टाकले। गुळाची चाचणी येईल इथपर्यंत, एक तार बनेल इथपर्यंत गुळाचा पाक केला। पाणी न टाकताच हा पाक केला। हवं तर 1 चमचाभर तूप टाकून हा पाक करायचा, म्हणजे कढाईला काही चिटकत नाही। मजबूत दात आणि झटपट दात येण्यासाठी आणि ते दातांच्या ज्या हड्ड्या आहेत किंवा शरीरातील हड्ड्या आहेत आपल्या, म्हणजे हाडांच्या मजबूतीसाठी तुम्ही तिळाचं सेवन केलं पाहिजे। आणि 50 ते 60 ग्रॅम तुम्ही डेली तीळ खायला काहीच हरकत नाही, म्हणजे तिळाची 1 वडी तुम्ही दररोज खाऊ शकता। आता तीळ कधी खायचे हे तर मी तुम्हाला सांगितलं आणि त्याचे फायदे पण सांगितले। स्किनसाठी आणि लांब केसांसाठी सुद्धा तीळ खूप फायदेमंद आहेत। आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते, कारण यामध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी हे दोनही तत्व उपलब्ध असतात आणि त्यामुळे आपल्याला तिळाचं सेवन करायचे। पण तिळाचं सेवन चुकीच्या काळात केल्यामुळे किंवा चुकीच्या वेळी केल्यामुळे आपल्याला त्याचं नुकसान होऊ शकतं। उन्हाळ्यामध्ये तिळाचं सेवन करायचं टाळायचं आहे, कारण ते आपल्याला नुकसानदायक ठरू शकतं, कारण की
तिळामध्ये उष्ण गुणधर्म असतात. ऑलरेडी उन्हाळ्यात भरपूर उष्णता असते, शरीराचं टेम्परेचर वाढलेलंच असतं, वातावरणातील टेम्परेचर वाढलेलं असतं. त्यामुळे आपण जर आहारसुद्धा गरमच घेतला तर आपल्याला नक्कीच त्यापासून नुकसान होऊ शकतं, आपली बेचैनी होऊ शकते आणि आपल्याला वेगवेगळे त्रास देखील होऊ शकतात. आणि त्यामुळे आपल्याला तिळाचं सेवन उन्हाळ्यात नाही करायचं. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मात्र तिळाचं सेवन तुम्ही करू शकता. ते मात्र बॅलन्स करण्यासाठी आपलं शरीर देखील तयार असतं. त्यामुळे आपण तीळ खाण्यासाठी हे 2 ऋतू अगदी उत्तम आहेत. आणि हिवाळ्यात तर नक्कीच खायचं, म्हणजे तिळामुळे आपल्याला थंडी पण जास्त वाजते, हे जाणवत नाही आणि सर्दी, खोकला आणि ताप या आजारांपासून आपण दूर राहतो. तिळाचे फायदे आणि तोटे तुमच्या लक्षात आले असतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. पुढच्या टिप आहेत काही किचन टिप, त्या पण बघा. घरात पडलेल्या तेलाचा जो टाकाऊ असा कॅन असतो तर त्याचा रियूज मी दाखवलाय, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णच बघा. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आहे. किचनमध्ये वापरला जाणारा हा टूल मी बनवतीये. चाकू गरम करून घेतला आणि तेलाचा कॅन मी असा वरच्या बाजूने कापून घेतला. हवा तसा कापा, आडवा कापला तरी चालेल. मी थोडासा तिरपा कापलाय जेणेकरून मला हे असं छान वाटत होतं या आकारामध्ये. एक टाकाऊ असा कॅन होता हा, आणि याला आपण फेकून दिलं असतं किंवा मग अशा पद्धतीने हा पडून राहिला असता तर याचा काहीही उपयोग नव्हता. टाकाऊ वस्तूपासून एखादी टिकाऊ वस्तू तर जर तयार होत असेल तर आपण त्याला नक्की केलं पाहिजे, कारण त्यामध्ये पैसे खर्च करावे लागतात आपल्याला नवीन वस्तू घेण्यासाठी. तर त्या वस्तू विकत घेतल्याच पाहिजेत असं नाही. टाकाऊपासून पण बऱ्याच टिकाऊ वस्तू तयार होतात, ज्याचा वापर आपल्याला वर्षानुवर्ष करता येतो. एकदा टाकाऊ ह्या वस्तूपासून बनवलेली ही वस्तू कधीही खराब न होणारी आहे, कारण प्लास्टिक तुम्हालाही माहिती आहे की हे तेलाच्या कॅनचं जे प्लास्टिक आहे ते अतिशय स्ट्रॉंग आहे आणि टिकूनही राहतं बरेच दिवस. त्यामुळे मी एका टाकाऊ वस्तूपासून ही टिकाऊ वस्तू बनवली, याचं मला खूप छान वाटतं. याचा वापर मी नक्कीच करणार आहे. काय वापर करणार आहे ते पण बघा तुम्ही. आता याची वस्तू जी आहे ती आता मी फायनली अशा पद्धतीने कट केली. साईडचे एजेस आहेत ना, तर त्याला तुम्ही एखादा टेप लावू शकता, ब्लॅक किंवा कलरचा कोणता तरी डबल टेप, कलरचा टेप एखादा, म्हणजे चिकटपट्टी. तर ते लावल्यामुळे थोडंसं एक छान लुक येईल त्याला. आणि बाहेरून एखादी स्टिकर वगैरे लावून याला छान डेकोरेट करू शकता, कलरने सुद्धा करू शकता. यावरचं जे स्टिकर आहे ते मात्र मी काढलं नाही. आता यामध्ये काय काय बसू शकतं ते मी बघत होते. तर माझ्याकडे जे काही पळ्या होत्या, मग अशा प्रकारच्या वस्तू होत्या त्या मी यामध्ये ठेवल्यात. अगदी बेलण्यासकट पण तुम्ही यामध्ये ठेवू शकता. उलथणे ठेवलेले आहे, तर हे भातवाडी आहे, उलतणं आहे, झाऱ्या आहे. तर हे सगळ्या वस्तू यामध्ये ठेवल्यानंतर दिसायला सुंदर दिसणारा आणि उपयोगी पडणारा हा टूल माझा तयार झाला. आणि याचा वापर मी दररोज नक्की करणार आहे. तुम्हाला आवडला की नाही हा टूल नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आवडला असेल तर करून नक्की बघा.